क्षेत्रात एक महत्त्वाची बातमी। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केली होती अशी सूत्रांची माहिती आहे। या हल्ल्याची सर्व कमान पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हाती होती असंही सूत्रांमार्फत कळतंय आणि एकूण 6 दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते अशी माहिती सूत्रांनी दिली। सर्व दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या आधुनिक बंदुका होत्या अशीही सूत्रांची माहिती आहे। तर एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी दहशतवाद्यांकडून आधुनिक उपकरणांचा वापर झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। संदीप, काय सांगाल? अगदी बरोबर आहे वृषाली। एका दहशतवाद्याचा पाठमोरा फोटो आपल्याला काही वेळापूर्वी मिळाला होता, तो आपण प्रेक्षकांना दाखवला आणि त्यानंतर ही महत्त्वाची एक अपडेट समोर आलेली आहे। 1 ते 7 एप्रिल या दरम्यान ही रेकी करण्यात आलेली होती। 6 दहशतवादी एकूण होते आणि त्यांच्याकडून बाईकवरून खरं तर ही रेकी करण्यात आली होती। जी बाईक सापडली आहे ती अजून संशयित आहे, अधिकृत अजून त्याबद्दल माहिती समजलेली नाही। मात्र बाईकवरून त्यांनी फिरून पहलगाम भागामध्ये ही सगळी माहिती जी आहे ती घेतलेली होती। आधुनिक उपकरणं म्हणजे त्यांनी एकंदरीत नेटवर्क म्हणजे इंटरनेटचा वापर केलेला आहे। कशा पद्धतीनं कुठं कुणी थांबायचं याबाबतचं टेक्निक जे आहे ते त्यांनी इंटरनेटद्वारे शोधून काढलं आणि त्यानुसार त्यांची डिप्लॉयमेंट जी आहे ती करण्यात आलेली होती। जवळपास 50 राऊंड फायर केले आहेत त्यांनी आणि त्यांच्याकडे AK-47 देखील होती अशी देखील माहिती मिळते, ज्यामधून त्यांनी बेछूट असा गोळीबार केलेला होता आणि जे पर्यटक आहेत त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता। रेकी करून ते पुन्हा आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी ते लपलेले होते, ज्या ठिकाणी आज ही सर्च ऑपरेशन खरं तर सुरू आहे, तो म्हणजे तो भाग आपण सांगू शकत नाही प्रेक्षकांना खरं तर, पण त्या भागामध्ये ते गेले होते आणि तिथं प्लॅन करून पुन्हा ते आलेले होते। प्रामुख्यानं पाहायला गेलं जरी दहशतवाद्यांचा हा सगळा प्लॅन असला वृषाली, तरी प्रशासनाची देखील ही एक चूक म्हणावी लागेल, कारण जवळपास 2,500 ते 3,000 पर्यटक जे आहेत ते त्यावेळेला पहलगाममध्ये काल दिवसभरामध्ये त्या ठिकाणी होते आणि इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटक तिथं जमलेले असताना देखील सुरक्षा व्यवस्था मात्र तिथं तैनात नव्हती आणि त्याचाच फायदा खरं तर त्यांनी घेतला। रेकी करून ते गेलेले होते, त्या पद्धतीने त्यांनी प्लॅन देखील केला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सुरक्षा रक्षकांचाच म्हणजे भारतीय सुरक्षा रक्षकांचा जो युनिफॉर्म आहे तो घातलेला होता आणि तो घालून ते त्या ठिकाणी विखुरले गेले काही भागामध्ये काही फूट अंतरांवर आणि त्यानंतर त्यांनी हा बेछूट असा गोळीबार जो आहे तो केला होता आणि ज्यामध्ये आपल्याला माहीत आहे अनेक निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामध्ये परदेशी नागरिक देखील आहेत आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या देखील 6 पर्यटकांचा देखील ज्यामध्ये समावेश आहे। वृषाली, नक्कीच संदीप, असेच जोडलेले रहा। सध्या एक अजून महत्त्वाचं